जोरात चालू झाला पाऊस आता. सगळेजण भिजायला लागले. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. कारण या दिवसामधून डायरेक्ट आपल्या बाबा केदारनाथच्या नगरीमध्ये म्हणजेच बाबा केदारनाथच्या धाममधून जवळपास सकाळचे 7:30 पावणे 8 वाजायला आले. आणि आजचा मौसम खूप जास्त सुंदर आहे. सकाळी ऊन पडलाय 7:30 वाजायला तर ऊन पडलाय. एकदम चांगला सुंदर असा मौसम आहे. तिकडल्या साईडला बर्फ पण दिसायला लागलाय आणि इकडल्या साईडला आपलं मंदिर आहे. वरच्या साईडला सकाळी सकाळी पूर्ण बर्फ खुला होता आणि एकदम भारी दिसलेला. आता सध्या तरी आवळ आलाय आणि तिकडल्या साईडला आपलं मंदिर आहे. बाकी पूर्ण लाईन अजून पण तिथपर्यंत दिसायला लागली आपल्याला. हेलिकॉप्टर पण चालू आहे. तर काल संध्याकाळी थोडीशी बंद झालते याच्यामुळे आणि आता सध्या तरी सगळं वातावरण ठीक आहे. सगळं काय ठीक आहे. बाकी जे 2 दिवस मी राहिलो केदारनाथमध्ये आणि एकदम भारी वाटलं. म्हणजे असं वाटतं की अजून 1-2 दिवस राहावं, पण तिथलं टेम्परेचर आणि खूप साऱ्या गोष्टी आपल्याला मॅनेज होत नाही. तर 2 दिवस राहिलो मी आणि आजचं सगळ्यात जास्त चांगलं वातावरण वाटलं. कारण सकाळी ऊन पडलं खूप जास्त. तर काल 2 दिवस अगोदर तर त्या रस्त्यानं वरी आलतो, जो की मेन रस्ता आहे. ज्या रस्त्यानं सगळेजण भाविक भक्त येत राहतात. आणि दुसऱ्या साईडला त्याच्या अपोजिट साईडला एक नवीन रस्ता बनायला लागला आहे, जो की आत्ताच म्हणजे नवीन झालेला आहे. असं आता हा रस्ता कसा आहे झालेला आहे तसं बनलेला आहे. फक्त त्याच्या साईडला जी बॅरिकेटिंग आहे, त्यानंतर दुकान आहे, तर कुठल्याही प्रकारचे वॉशरूम आहे ते काहीच नाही, अवेलेबल नाही. फक्त बनवून ठेवला आणि ऑफिशियली तो अजून ओपन नाही झालेला. म्हणजे गव्हर्नमेंटनं फक्त बनवून ठेवला. यावर्षी मला वाटणार नाही ते चालू होईल, कारण सीझन तर पूर्ण चालू झालं आता अजून चालू झालेलं नाही. तर मला वाटतं यावर्षी तर चालू नाही झाला, पुढच्या 100% चालू होईल. आणि जे गाडो घोडे आहेत ना ते इतके परेशान करतात नाही, नुसते डायरेक्ट अंगावरचे देतात. त्यामुळं मला वाटतं त्यावर पुढच्या वर्षी तर तिकडून आलेलंच आपल्याला चालू करावं मला असं वाटतं. बाकी बघूया आपल्याला नवीन रस्त्याने जाऊ देते का नाही. तसं काल नोटीस दिली आहे की रस्ता तो बंद करा म्हणून, कारण सगळेजण तिकडून झालं. आपल्याला जाऊ दिलं तर ठीक आहे, नाहीतर मग आपण ज्या रस्त्याने आलतो त्याच रस्त्याने जाऊया. कारण खूप जास्त म्हणजे तिकडल्या साईडला वॉशरूम नाही आहे, खाण्यापिण्याची सुविधा नाही आहे, पाण्याची सुविधा नाही, काहीच नाही आहे. आणि जास्त लांब नाही आहे, तेव्हा जवळपास 10 किलोमीटरच आहे, जास्त लांब नाही आहे. गावाचं नाव पण लक्षात येईना मला, तर जाऊ दे जी पण आहे. बघूया आपण डिसाईड करूया, एक तर मेन रस्त्याने जायचं किंवा मग दुसऱ्या जो नवीन रस्ता आहे त्या रस्त्याने जायचं. बाकी आजचं वातावरण तर खूप सुंदर आहे. तिकडल्या साईडला मंदिर आहे बाबा केदारनाथचं. साईडला हेलिकॉप्टर बघा दिसायला आहे. तिकडल्या साईडला हेलिपॅड आहे, ते खाली उतरायला लागले तर. आणि मी आता चालत दुसऱ्या साईडला आलो. तो आहे मेन रोड. मेन रोडचं हेलिकॉप्टर तिकडे राहिला. मेन रोडनं तिकडल्या साईडला वरी जायचं आपल्याला. तिकडून मेन जो रोड आहे तो बंद केला तिकडल्या साईडनं, जी तिकडे एंट्रेस आहे तिकडल्या साईडला बंद केलं. तर आपण आता काय करणार आहोत, जुगाड लावून इथून वरी चढणार आहोत. तुम्ही ट्राय करू नका, फक्त दिवसा ट्राय केलं तरी चालते, दिवसा केलं तरी चालते, पण रात्रीच्या संध्याकाळी 3-4च्या नंतर जाऊ नका. आता सकाळचे जरा सेफ्टी बी आहे ना, 8 वाजता गेलं तिथं. तर जाऊया आपण इथून वरी चढत खूप जास्त लांब पण चालायचे. लांब दिसायला जवळपास 501 मीटरची खडी चढाई आहे. हेलिकॉप्टर तर जायचं. तुम्ही वरी केदारनाथ आलेच नंतर तुमचं दम खूप जास्त येणार आहे, कारण इथं जे हवाचं लेवल आहे ते खूप कमी आहे सरासरीपेक्षा. कारण जेव्हा आपण खाली राहतो ना तेव्हा हवा चांगली असते. जसं जसं वरी येतं ना हवा खूप जास्त, मला कसं दम यायला आलं तितक्या खालून वरी चढत आलं. आणि एवढं जर मी खाली असतो ना मला दम लावला नसतं तेवढा. मी इथं हवा जी विरळ आहे खूप जास्त, म्हणजे ऑक्सिजनची जी संख्या आहे ती खूप जास्त कमी आहे. म्हणजे जी हवामध्ये ऑक्सिजन आहे ती खूप कमी आहे, विरळ आहे, एकदम कमी आहे. त्याच्यामुळे खूप जास्त दम लागतं. आणि जर तुमचं वय झालं असेल समजा 60-70 तर इथं ऑक्सिजन टँक पण भेटते, जे की तुमच्या ऑक्सिजन जर गरज पडली तर लावण्यासाठी. आणि जे कापूर असते कापूर, आता ते मी काय बघितलं नाही, पण इथं कापूर पण देते तर ज्यानं सुंगल्यामुळं तुम्हाला ऑक्सिजन जवळपास 300-400 मीटर वरी रस्ता चालला मी. अजून 200 मीटरमध्ये आपल्याला चालायचं. आता एकदम मौसम खुल्ला आहे, लय भारी दिसायला आपण. पूर्ण इकडल्या साईडला बर्फ आता एकदम भारी वाटत आहे. तिकडल्या बी साईडला बर्फ दिसायला लांबपर्यंत. वा काय सुंदर वातावरण. तिकडल्या साईडनं आपण चालत तिथून पूर्ण वरपर्यंत चढलं लई दम आला. पण शेवटी आपण पोचला आणि हे म्हणून आला मी रस्ता, नवीन रस्ता बनला आहे तसा, पण बॅरिकेडिंग आणि काहीच नाही. तर जाऊया असं सरळ नवीन रस्त्यानं आणि तिकडं राहिला जुना रस्ता. बस इथून आता वरी चढायचं आपल्याला. पाठीमागल्या साईडला ते दिसतंय बाबा केदारनाथचं मंदिर. एकदा झूम करून दाखवतो तुम्हाला. आणि जवळपास 1 किलोमीटर चालत आलो मी आणि 1 घंटा झालं. वातावरण जे सुंदर आहे की नाही इथलं खूप जास्त सुंदर आहे.
तिकडल्या साईडला मेन रस्ता झाला, तिकडे घोडे गाडव आहेत ते सगळे आणि हेलिकॉप्टर पण जायला लागले. पण जी व्हॅली आहे ती खूप सुंदर दिसायला लागली. ती हेलिकॉप्टर झाले आपल्या आपण खालून जायले आणि ती तिकडच्या साईडला राहिलं बाबा केदारनाथचं मंदिर. तुम्हाला झूम करून दाखवतो, खूप लांब नाही हे दिसायला लागले का 1-1.5 किलोमीटर आलो मी चालत. आणि इथून शेवटचा पॉईंट असेल त्याच्यासमोर आता आपण इथून उतरायला, इथून खाली आहे डायरेक्ट रस्ता. इथून पुढे आपल्याला बाबा केदारनाथचं मंदिर नाही दिसणार. पुढच्या वर्षी आपण 100% येऊया. बोला बाबा केदारनाथ की जय हो. झाला निघायला लागला आपण खाली. आणि आता चालू झाली बॅरिकेटिंग, जिथं की साईडला अशा प्रकारचे पोल लावले तर हो काय दिसायला लागले. तर आपल्या देशाचा झेंडा आहे का त्या कलरचे 3 कलरचे लावले होतं, ज्यामुळे मास्क खाली पडणार नाहीत. आणि रस्ता अजून सिंगलच आहे, म्हणजे बघा छोटासा रस्ता आहे आणि बनला आहे तसा, कुठं कुठं तुटलेला आहे. आणि पूर्ण वरच्या साईडला सगळं जंगल आहे. आणि तिकडल्या साईडला मेन रस्ता तुम्हाला समोर गेला दाखवतो, तो खूपच जास्त अवघड आहे. आता सध्या तरी हा चांगला वाटायला लागला. आम्ही तो तितक्याला म्हणून असं गोल फिरत आला. आता सध्या तरी चांगला वाटायला लागला. आणि एकदा मला खाल्ला दाखवतो मी एकदा नजारा कसा आहे खालून, कसं यावं लागते बघा. आहे का पूर्णपणे चलत लय अवघड आहे हा रस्ता. मेन जो रस्ता आहे ना तिथं दिसायला लागलं बघा, सगळे माणसं जायला लागले. तर चलत पूर्ण गोल फिरत लय हार्ड आहे हा रस्ताच, हार्ड आहे खूप जास्त. म्हणजे इथून रामवाडा आहे खाली लागते तिथं, आणि तिथून पूर्ण असं चलत वरी यावं लागतंय. आणि वरी अजून समोर जाऊन दाखवतो तुम्हाला. आणि रस्ता बघा पूर्ण डोंगरामधून जे दगड आहेत कोरीव काम आहे, समोर गेल्यास तुम्हाला दाखवतो हे बघा अजून. आणि हेलिकॉप्टर पण यायचे तो बघा, तिथून सगळ्यात हार्ड तिथून चालू होते. सगळेजण चलत असं यावं लागतं. अरे बापरे, पूर्णपणे इथून वरपर्यंत. आणि ते हेलिकॉप्टर किती छोटं वाटायला लागले, दमाने यायला लागले. त्या साईडनं खाली चलता आलं आणि समोर दिसलं तर काय हो का पूर्ण रस्ता आहे ते डळून गेला. म्हणजे वरून आता जस्ट ताजा पडला हो पूर्ण. जे वरून माळ आहे ते खाली दगड सगळे पडले तर. आणि इथून जे हे आहे बॅरिकेटिंग बी खाली तुटल्या. म्हणजे खतरनाक, तर रस्ता तर खतरनाक आहे बरं. पूर्ण दगड पडले तर. आणि इथून कसं तरी दमान जावं लागलं, नाही तर इथून गेला ना खाली खाई दाखवत तुम्हाला. म्हणजे डोळ्याला बघून सुद्धा इतके चक्कर आले व्हायला, इतक्या खाली गेलं ना डायरेक्ट हो पूर्ण डायरेक्ट खालीच आहे. आणि इकडल्या साईडला असं चलत आपल्याला तिकडे जायचं पूर्ण लांबपर्यंत. पण जपूनच जावं लागणार, कारण माळ हा कधी पण खाली येऊ शकतो. बापरे, जेव्हा वरी माणूस चढते का तेव्हा त्याला जेवढं दुःख वाटत नाही ना, त्याच्यापेक्षा जास्त मला आता खाली उतरताना दुःख वाटायला. कारण गुडघ्यावर जे ताण यायला लागला काय, गुडघे दोन्ही पण दुखायला लागले. आणि वरून तेव्हा तिथपासून दिसायला का त्या तिथून पूर्णपणे जवळपास 1-1.5 किलोमीटर असून तिथून पूर्ण खाली चढत उतरत आला. पायावर जे प्रेशर यायला लागलं नाही, कारण इतका जोरानं आम्ही खाली उतरावं लागला नाही. पूर्ण हा रोड पूर्ण असं पळत जायचा रोड आहे. माझी बॉडी आपोआप थकलायला लागले मला पाठपाने. म्हणजे कुठतरी वजन दिले खूप जास्त. म्हणजे उतरणं मला वाटतं अवघड चढण्यापेक्षा, कारण जे गुडघे दुखायला लागले का नाही, जे पूर्ण त्याच्यावरच गुडघ्यावरच यायला लागलं ना पूर्ण तणाव, त्यामुळे गुडघे खूप जास्त दुखायला लागले. जाताना हा पहिला ब्रिज आला आणि तिकडल्या साईडला झरणा दिसायला लागला, जे दाखवतो मला पूर्ण लोखंडाचा आहे. इथून अजून ऑपरेशन नाही पण बनवून ठेवला. आणि असं काय बनेलं इथं हे बघा, पूर्ण असा लोखंडाचा आहे. आणि वरून झरणा यायला लागलं, खूप भारी दिसायला लागले वरून पासून पूर्ण खालपर्यंत. जवळपास 8 वाजता निघालो तुम्ही केदारनाथून. आणि आता वाजायला लागेल 11. जवळपास 9 किलोमीटरचा मी डिस्टन्स जे कव्हर केलेला आहे. आणि तुम्हाला घोड्याचे घंटेचे आवाज येत असेल जी चांगलं वाटलं का नाही. 9 किलोमीटर खूप जास्त चांगलं वाटलं. मी एकटाच होतो, बाकीचे जण पण होते, पण किती चांगलं वाटलं. आणि समोर घोडे यायला लागले बघा. 4 लाईनी एकदाच बनायला लागले. 2 घोड्याची आहे, 2 माणसाची लाईनी. आणि जे घोड्याचं घाण असते ना त्याचा धुरळाचा वास मला इथवर येते. म्हणजे नाकामध्ये इथवर घुसायला लागला. किती लांब रस्ता, अजून पण लांब नाही किती, तो पण इथवर पूर्णपणे नाकामध्ये झालेला. हे आहे भीमबलीचं स्टॉप. इथून खाली जायचं डायरेक्ट. आणि मग तिथून मग डायरेक्ट 9 किलोमीटर आपल्याला लागते. सोनप्रयागला किती वाजते? जवळपास 3-4 वाजते. अजून 3 घंटे लागते वाटते 9 किलोमीटरसाठी. जा इथून गोरीकोंडला खाली उतरून तिकडे घोडे बिडे सगळे दिसायला लागले.
जरा जास्त जोरानं चालू झालं वाटतं कारण सगळेजण साईडला थांबले आणि पावसाची ती आहे खूप जोरानं चालू झाली. रेनकोट घालायला लागला कारण पाऊस आहे ते जोरानं यायला लागलं आणि सगळेजण साईडला थांबले. पावसामुळे सगळेजण बघा रेनकोट घालून फिरायला लागले. पाणी कसलं व्हायला लागलं. इतका पाऊस नव्हता राव, अचानकच पाऊस चालू झाला जोरानं. मी रेनकोट घातलाय तरी जोरात चालू झाला पाऊस. आता सगळेजण भिजायला लागले सगळ्या. जवळपास 2 वाजायला आले आणि मी आता आलो खाली गौरीकुंडला. खूप जास्त सगळं होतं, जेवण पण केलं नाही. तिथं हॉटेलमध्ये जिथं जाताना क्लॉक रूममध्ये कपडे ठेवते सामान ठेवलं तिथं थांबलो होतो मी. आणि पाऊस जे आहे ते थांबायचं गेट नाही गेले. सकाळी जवळपास 8 वाजता निघालो मी आणि जवळपास 2 वाजले होते. जवळपास तिथे 6 घंटे लागले टोटल मला खाली पोहोचायला आणि जाताना 9 घंटे लागले होते. 8-9 घंटे लागले होते. म्हणजे 2-3 घंटे मी लवकर आलो. पण जे पाऊस चालू आहे ना ते कंटिन्यू पाऊस चालूच आहे. आणि मला आता इथून गौरीकुंडला आलो मी. इथून सोनप्रयागला जायचे जे की 6 किलोमीटर आहे. आणि पाऊस जर असं चालू राहिलं तर खूप जास्त अवघड आहे. तिथून पुढे मला बस फ्री पकडायची आहे. पावसानं खूप जास्त खतरनाक केला. आणि पावसामध्ये जर तुम्ही केदारनाथला येत असाल तर जेवढं होईल तेवढं टाळा. कारण पावसात जे रस्ता आहे ते एवढा खराब होतं का नाही, खूप जास्त खराब होतं. म्हणजे चालता बी येत नाही. आता मी कसं तरी आलो खाली, लई कंटाळा आला मला. म्हणजे एकदम कपड्याची हालत बघा ना, पूर्ण घाण झाले ते का पूर्ण पाय बी सगळे पण पॅन्ट पूर्ण घाण झाले. त्यानंतर शर्ट बघा इथवर वल्लं झालं. इकडल्या साईडला नाही झालं पण समोरून पूर्ण वल्लं झालं. रेनकोट असून सुद्धा वल्लं झालं, सगळं घाण झालं. आणि खूप जास्त म्हणजे जेवढं पावसानं हे होतं का नाही, मी कुठंच ब्रेक घेतला नाही. जेवण केलं नव्हतं माहिती होतं मला. रात्री 8 वाजता जेवण केलं, प्रसाद खाला महाप्रसाद. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आत्ता जेवण केलं दुपारचे 2 वाजले. सकाळपासून काहीच नाही खाल्लं काहीच. डायरेक्ट 2 वाजता जेवण केलं मी तिथं हॉटेलमध्ये आल्याच्यानंतर. पाणी पिलं पाणी पिलं 2-4 वाटल्या. पण जेवण केलं आता जेवण केलं थोडं रिलॅक्स केलं अर्धा घंटा. आणि पाऊस थांबण्याचं प्रयत्न नाही वाटत आहे आज. नाही आहे पाऊस थांबण्याचं आज काय दिसतच नाही. तरी बघूया आपण काय होतं. आता गौरीकुंडून जाऊया सोनप्रयागला. तर पूर्ण खराब झाले हालत. पावसानं जे खतरनाक काम केलं ना आज तर लईच खतरनाक केलं. आणि गौरीकुंडून बाहेर सोनप्रयागला जाण्यासाठी जी लाईन आहे ती खूप जास्त लाईन आहे. तिकडल्या साईडनं आपल्याला खाली उतरायचं आहे. जवळपास 300 ते 400 मीटर लाईन लागली. आणि पाऊस वरून कंटिन्यू चालू आहे. आणि खाली जी आपले अलकनंदा नदी आहे ती तुम्हाला दाखवतो समोर गेल्यानंतर. तिला जे एवढं पाणी आलं का नाही, पूर आलं का नाही, खूप जास्त पूर आलं. थोडं दाखवतो तुम्हाला दिसत असेल. पूर्ण पाणी समोर गेलं दाखवतो. पूरच पूर आला आहे. आणि पावसाचा थांबायचा आज पत्ता नाही. सगळीकडे पाऊस चालू आहे. खूप जास्त थंडी पण वाजायला लागली. माझं सगळं पूर्ण अंग भिजून गेलं सगळं. पॅन्ट शर्ट सगळं काय करू. ऋषिकेशला जाऊ का बद्रीनाथला जाऊ खूप कन्फ्युजन आहे. पहिले ते गौरीकुंडून मला सोनप्रयागला जायचे. 6 किलोमीटर कशी करणार काय माहिती. कारण 8 घंट्यापासून मी तर लाईनीलाच उभा आहे. आणि अशी काय सगळी बॅरिकेटिंग केली बरं का. ज्याची टॅक्सीसाठी पूर्ण तिथपर्यंत दिसायला लागले. हे पूर्ण तिथपर्यंत समोर जायचं. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला कुठे टॅक्सी भेटणार. अर्ध्या घंट्यापासून तर मी लाईनलाच उभं टाकलं. 1 घंटा तर तिथून 6 किलोमीटरसाठी 1 घंटा लागणार. खूप जास्त खराब परिस्थिती झाली केदारनाथला. तुम्ही जर पाऊस पडत असला तर वेदर चेक करून या आणि नंतरच केदारनाथला. नाहीतर माझ्यासारखीच हालत होईल. बरं झालं मी जाताना तर नव्हतं पाऊस, आता येताना लागला. बॅड लक झालं. जाऊया आता इथून सोनप्रयागला गाडी घेऊन. 50 रुपयाच्या टॅक्सीसाठी एवढी लाईन आहे लांबपर्यंत. गाडीसाठी इतका टाईट बंदोबस्त लावलाय का नाही, खूप जास्त टाईट आहे. पोलीसवाले थांबले तर आर्मीवाले थांबले तर. आणि सगळ्यांना खूप जास्त टाईट आहे. सगळेजण लाईनला जातात. आणि इकडल्या साईडला राहिलं हे टॅक्सी स्टँड. इथून आपल्याला गाडी घ्यावं लागणार आहे. जवळपास 1 तास झालं मी लाईनमध्येच आहे. आणि तिथं बघा पोलीसवाले पण थांबले सगळीकडे. आणि पाऊस बी अजून थांबला नाही, कंटिन्यू चालूच आहे. हो शेवटी आला सोनप्रयागहून अजून समोर जायचं आहे. आणि मला माहिती आहे का किती घंटे लागले असते. 2 घंटे लागले 6 किलोमीटरमध्ये. त्याच्यामध्ये लाईनीला पण उभा होतो मी. आणि त्याच्यानंतर 2 घंटे फक्त 6 किलोमीटरसाठी. आणि पाठीमागायला टॅक्सी आपलं 50 रुपये घेतले टॅक्सीवाल्यानं अंगावर घालून. फक्त टॅक्सीवाल्याची एवढी जास्त इथं म्हणजे ट्रॅफिक आहे. पाऊस पण चालू होत आहे ना कंटिन्यू. आणि मला बोलतं बी नाही झालं, एवढी थंडी वाजून राहिली आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे. आता इथून 1.5 किलोमीटर सीतापूर जे बस स्टॉप आहे तिथं जायचे. आणि इथून 1.5 किलोमीटर जायचं. आजचा दिवसच खूप भारी निघाला लागला. खूप जास्त हार्ड झालं. सगळेजण हो का चालायला लागले तर एक चहा घ्यावं लागेल. तर पूर्ण थंडीनं मग अंग पण भिजलं होतं पूर्ण.
लई थंडी वाजून राहिली. एक वाटतं एक्सपिरियन्स जे बाबा केदारनाथ. सगळ्या टॅक्सी लागल्या. ते टॅक्सी यालाच 2 घंटे म्हणजे 6 किलोमीटरसाठी 2 घंटे नाही 1 घंटा म्हणा. मी तरी घंटा लाईनीला उभं होतं कारण तिथं सगळ्यांना लाईनीमध्येच ठेवलं आले. इकडे कुणालाच पाठी नाही गेले. आता इथून एक ब्रिज क्रॉस करायचा मग सोनप्रयागमध्ये जायचं. तिथून 1.5 किलोमीटर लांब सीतापूरचं जे स्टॉप आहे बस स्टॉप तिथून गाडी घ्यायची का असं राहायचं. मला वाटतं आज मी राहणारच आहे सोनप्रयागला कारण एवढी थंडी म्हणजे तुम्हाला प्रवास करणं होणारच नाही. जास्त थंडी वाजते समोर. आणि एकदा पाणी बघा किती वाढलं पाणी. इतकं पाणी नव्हतं म्हणजे जेव्हा मी आलतो तेव्हा पाणी नव्हतं आणि पाऊस जास्त झाल्यामुळे पूर्ण पाणीच पाणी आहे पूर्ण नदीला. इकडून सगळे चालत आले तर आणि आपल्याला ब्रिज क्रॉस करून तिकडल्या साईडला जायचं आहे सोनप्रयागला. आलं सोनप्रयाग ब्रिजच्या दुसऱ्या साईडलाच आहे सोनप्रयाग. सोनप्रयागमध्ये एवढं पूर्ण सगळ्या साईडला दिसायला सगळं हॉटेल आणि डॉर्मेटरी आहे इथं. जर तुम्हाला राहायचं असलं पाऊस अजून बी कंटिन्यू चालूच आहे बघायला गेलं दिसायला लागला. आणि इथून आपल्याला सीतापूरच्या पार्किंगला जायचं. तिथून आपल्याला बस भेटायला पाहिजे. बघूया आता चालू आहे का नाही कारण पावसामुळे खूप साऱ्या गोष्टी बंद होत्या तिथं. पाऊस आलं की जे डोंगरामधले माणसं आहे पहाडी माणसं आहे त्यांचं सगळं आयुष्य थांबल्यावर होतं एका प्रकारे. इंटरनेट नाही चालत कॉल नाही लागत काहीच नाही होतं एकदम सगळं थांबल्यानेच होते. जाऊया आपण सीतापूरच्या बस स्टॉपकडे तिकडल्या साईडला. चालत हे आलं समोर सीतापूरचं आपलं बस स्टॉप. खूप मोठं दिसायला जवळपास मला वाटतं 500 तरी बस लावल्या. आता जाऊया आपण बघूया बद्रीनाथसाठी आपल्याला कुठली बस भेटते का नाही. रस्त्यानं मी चलत तिकडेच खाली झालं आलं बस स्टॉपकडे. त्या बस स्टॉपला मी तिकीट चेक केलं आणि संध्याकाळचं आता नाही आहे बद्रीनाथचं जे बी बस होत्या त्या नाही आहेत बंद झाल्यात. म्हणजे सकाळी 4 वाजता ओपन होते म्हणते आणि त्याचं रेट आहे 700 रुपये म्हणते ते. केदारनाथून सीतापूरच्या बस स्टॉपहून डायरेक्ट बद्रीनाथसाठी जाण्यासाठी 700 रुपये आणि ते पण उद्या सकाळी चालणार. 4 वाजताचं तिकीट देणार ते आता काढायला लागले आणि उद्या सकाळी 4 वाजताचं. बघूया आता प्रायव्हेट टॅक्सीवाला 2000 रुपये म्हणते. 2000 2500 1000 रुपयेपर्यंत दिलं तर ठीक आहे. जाऊया मग काय करूया आपण तरी येतं इथून सीतापूर टॅक्सीवरून डायरेक्ट कुठं याला बद्रीनाथला. बाकी बस स्टँड तर खूप मोठं आहे. ऊन राहिला जवळपास रात्रीचे 10-10:30 वाजायला आले आणि मी आता हॉटेलमध्ये आलो. आता सोनप्रयागहून गाडी केली मी 1,500 रुपये शेअरिंगमध्ये डायरेक्ट बद्रीनाथला. जवळपास 8 ते 10 घंटे लागतील आपल्याला. 10:30 वाजायला आलेत आणि 8 वाजता निघालतो आम्ही. मी काही जास्त शूट नाही केलं कारण झोपच येऊ लागली आणि पूर्ण दिवसभर ट्रेकिंग करून आलतो ना केदारनाथून. निघालो आता बघूया संध्याकाळी जेवायला थांबलो. असं काही हॉटेल आहे जे बसला जेवायला आणि बाहेरच्या साईडला आपल्या गाडी थांबल्या. तर सकाळची मला वाटते 4-5 वाजे तर आपण पोहोचताना कुठं डायरेक्ट बद्रीनाथमध्ये. बाकी भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये कारण मला काही एवढं आज बोर झालं खूप जास्त. टाटा बाय बाय.